नेहमी एकच भाजी खाऊन कंटाळा येतो. म्हटलं चल आज आहे थोडीशी वेगळ्या पद्धतीने भाजी करूया. म्हटलं खूप छान होते. तुम्ही नक्की करून बघा. काही वेळ नाही लागत, झटपट होते. चला तर इथे बघू शकता मी आहे ना कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तेलामध्ये आपल्याला जिरं, मोहरी आणि भरपूर असा कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा थोडासा फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची थोडीशी. त्याच्यानंतर ते छान फ्राय करून घ्यायचं. त्याच्यानंतर टोमॅटो घालून घ्यायचं. टोमॅटो पण छान फ्राय करून घ्यायचं आपल्याला. बघू शकता ह्या पद्धतीने. त्याच्यानंतर आहे ना इथे ना 2 बटाटे मस्त साल काढून धुवून ठेवलेले होते ते टाकून घेतले आहे. त्याच्यामध्ये लगेच मीठ घालून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालायची, मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला आता इथे ठेवायचं आहे झाकण. आता झाकण काढल्यानंतर आहे ना परत 2-3 मिनिटांनी आपल्याला आहे ना लाल मिरची पावडर घालायची, थोडीशी हळद घालायची आणि गरम मसाला घालायचा आणि त्याच्यानंतर आहे ना वरून परत आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची. खूप छान अशी भाजी होती आपली. चला परत मिक्स करून घ्यायचं इथे ह्या पद्धतीने. चला त्याच्यानंतर आहे ना मेथीची भाजी स्वच्छ अशी धुवून ठेवलेली होती, बारीक-बारीक चिरून घ्यायची आणि ती याच्यावरती टाकून घ्यायची. ती पण छान अशी मिक्स करून घ्यायची ह्या पद्धतीने आणि त्याच्यानंतर आहे ना आपल्याला आता याच्यावरती परत 1-2 मिनिटं झाकण ठेवायचं नंतर परत झाकण काढल्यानंतर भाजी छान अशी मिक्स करायची आणि इथे बघू शकता तयार झालेली आहे आपली भाजी. बाय.